काय सांगणार, यंदाही MPLचं आयोजन करण्यात आलेलं आहे? MPLचं दरवर्षीप्रमाणेच हे आमचं 9वं वर्ष आहे. यावर्षीसुद्धा आमच्याकडे 36 पुरुषांचे आणि 6 महिलांचे असे एकूण 42 संघ खेळणार आहेत. जिल्ह्याभरातील सर्व स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. साधारण 550 खेळाडू या ठिकाणी आहेत. आणि आम्ही मागच्या वर्षी जी रुग्णवाहिका व मेडिकल इक्विपमेंट्स जे लोकार्पण केले होते त्याला जो प्रतिसाद मिळाला आहे त्याच्याच पुढचं एक पाऊल टाकायसाठी यावर्षी आम्ही जो काही याच्यातून निधी उभारला जाणार आहे त्यातून एक शववाहिनी समाजाला लोकार्पण करणार आहोत. आमचा उद्घाटन सामना हा 12 तारखेला संध्याकाळी आमचं 6 वाजता उद्घाटन आहे आणि 22 तारखेला रविवारी समारोप होणार आहे. तरी या सर्व सामन्यांसाठी आपण सर्व आमंत्रित आहात. आपल्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांना या ठिकाणी या सोहळ्यासाठी उद्या जो उद्घाटन सोहळा होणार आहे आमचा संध्याकाळी 6 वाजता व जो समारोप सोहळा असणार आहे 22 तारखेला संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी अनेक मान्यवर आपल्याशी विचार त्यांचे मांडणार आहेत. त्या सर्वांसाठी आपण त्या ठिकाणी यावं असं आपल्यामार्फत मी सर्व समाज बांधवांना आवाहन करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देखील या ठिकाणी MPL तर्फे आयोजन करण्यात MPL परिवारातर्फे एक वेगळ्या पद्धतीने जी शिवजयंती साजरी करण्याचा आपण जो उपक्रम सुरू केला आहे. जसं आपल्याला पूर्वी आमच्याकडे मालुसरे घराण्यातून शीतलताई मालुसरे या नरवीर तानाजी मालुसरेंना ज्या देहाला अर्पण केलेली माळ घेऊन आल्या होत्या. येसाजी कंक यांचे 14वे वंश सिद्धार्थदादा कंक हे त्यांची कंक घराण्यातील जी मानाची तलवार घेऊन आले होते. त्याचप्रमाणे ह्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जावई होते हर्जीराजे महाडिक आणि संभाजी महाराजांचे जे जावई होते सर्जेराव यांचे थेट 14वे वंशज त्यांच्याकडील असलेला ऐतिहासिक ठेवा हा जळगावकरांसाठी घेऊन येत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या सनद शिक्के महाराजांनी दिलेले त्यांना जे हुकूम होते ज्या सरदारक्या बहाल केलेल्या होत्या त्यांना ज्या गावाचा वसूल दिलेला होता अशी अनेक कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत दुर्मिळ. तसेच त्यांच्याकडे अनेक ऐतिहासिक शस्त्रे आहेत. त्याचप्रमाणे जळगावातील काही कलावंतांनी त्यांच्याकडे जे महाराजांचं साहित्याचं त्यांनी संकलन केलं आहे. नाणे असतील, टोप असतील, काही जे आता ह्या वेळेला आपण जे युनेस्कोने जे 12 किल्ल्यांना जे समाविष्ट केलेलं आहे युनेस्कोच्या यादीमध्ये त्या किल्ल्यांची इत्थंभूत माहिती त्याच्यातले बरेचसे न उलगडलेले जे पैलू आहेत ते सुद्धा या वेळेला आपल्या त्या ठिकाणी त्या माहिती स्वरूपात उलगडणार आहेत. तरी आपण सगळ्यांनी 19 तारखेच्या शिवजयंतीला GS ग्राउंडवर उपलब्ध आहे सगळ्यांसाठी, तर आपण त्याचा लाभ घ्यावा. मराठा प्रीमियर लीगतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी काय संकल्पना आहे? उद्योजकांचे काही विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहेत? उद्योजकांचे आहेत ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. जळगाव जिल्ह्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्र किंवा नॅशनल लेवलपर्यंत बॉक्सिंग असेल, इतर खेळांमध्ये असतील, वैद्यकीय क्षेत्रात आहेत, असे अनेक नामवंत समाजातील सर्व समाजातील जे काही नामवंत आहेत त्यांचा दररोज आम्ही या ठिकाणी बोलवून सत्कार करणार आहोत. काही MPLचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मुख्य प्रायोजक आपण आहात, काय सांगा? MPL परिवारानं मला मुख्य प्रायोजक दिल्याबद्दल मी परिवाराचे खूप खूप धन्यवाद करतो व दिनांक 12 ते 22 दरम्यान या क्रिकेट सामन्यांचा जास्तीत जास्त आनंद घेऊन खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपणही तिथं जास्तीत जास्त यावं व आमचं प्रोत्साहन वाढावं. या अगोदरही तुम्ही रुग्णांसाठी साहित्य वाटप केलेलं आहे, रुग्णवाहिका केलेली आहे. यावर्षी तुम्ही शववाहिका लोकार्पण करणार आहेत. काय प्रयोजन आहे त्याच्या मागचं? गरजू लोकांना याचा लाभ व्हावा, गोरगरीब लोकांसाठी याचा लाभ होईल यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून उपक्रम करण्याचा उद्दिष्ट ठेवलेला आहे.